नमस्कार. तर आज मस्तपैकी करायचं आहे आपल्याला अंडा मसाला. तर असं छान यांनी सांगितलं की मला अंडे बनव. मस्तपैकी आपण घेतलेत अंडे. इथं तर मी एकच दाखवलं आहे. इथे टाकलेत मी अंडे उकडायला. हे मशीन इतकं छान आहे ना अंडे उकडायला, एकदम मस्त. गॅस पण जात नाही, काहीच नाही. मी इथे घेतलेत 10 अंडे येतं, पण तुम्हाला थोडे 7च दाखवलेत. जवळपास 10 अंडे 2 वेळेस एका मशीनमध्ये एकदा 7 अंडे उकडतात. आणि हे काही पोरं फोडू लागले, त्यामुळे त्याचं थोडासा अवतार झाला. त्यानंतर असे अंडे टोचून घ्यायचे. एका टूथपिकच्या काडीने मस्तपैकी असे टोचून घ्यायचे आणि मस्त त्याला पूर्ण सगळ्या साईडने टोचून घ्या. त्यामुळे ते कशासाठी मसाल्याच्या. आता हा घेतला आहे मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, हळद, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. एवढे मसाले आपल्याला याच्यासाठी लागतात, अंडा मसाल्यासाठी. लगेच आपण तेल टाकलं कढईमध्ये आणि तेल छान तापलं की मसाला असं थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे. हा पाणी घालून मिक्स केला की याच्यामध्ये आपण जे अंड्याचे साल काढून घेतलेले अंडे ते यामध्ये टाकायचे. तर व्यवस्थित मिक्स करायचा. हा आधी कोरडा व्यवस्थित मिक्स करायचा, त्यानंतर अंडे टाकताना पाणी घालून तो मिक्स करायचा. तर हे पहा, एकदम छान असा पूर्ण अंड्यामध्ये आपल्या अंड्याला तो मसाला लागला गेला पाहिजे, जेणेकरून तर आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्यावेळेस तो मस्त ते वास पूर्ण अंड्यामध्ये ते जातो मसाला. अंडे पण टेस्टी खूप छान टेस्टी लागतात. मी तर खात नाही, पण माझे आहो म्हणतात की छान झालेत, छान केलेत. हे पहा, आणि हे होतं पण पटकन. ही रेसिपी एकदम छान पटकन लवकरच्या लवकर होऊन जाते, त्यामुळं असं जास्त वेळ काही लागत नाही. लगेच मस्त अंडे परतून घेतले, तेलामध्ये घातले आणि एक साईडने 5 मिनटं परतू घ्यायचे. नंतर हलवायचे झाकण ठेवून, आणखीन परत दुसऱ्या बाजूने परतू द्यायचे. तर कोथिंबीर कापून टाकायची त्यामध्ये. मी थोडीशी लवकरच टाकली, कारण आम्हाला लवकरच लागते, वरतून नाही आवडत लगेच. छान एकदम. हे अंडे मिक्स व्हायला म्हणजे परतायला 10 मिनटं लागतात. दोन्ही साईड परतून झाल्या परत 10 मिनटं झाकण ठेवून परतून घ्यायचे. तर आणि आत्ता आपली ही झाली अंडा मसाल्याची भाजी तयार. मी ह्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकेल. शॉर्ट व्हिडिओमध्ये दिले आहे सध्याची रेसिपी. व्हिडिओ कसा वाटतं, माझी रेसिपी आवडल्यात आणि कशा वाटतात मला कमेंट करून सांगत. आणि ही जी आहे ती कारल्याची भाजी, ती पण काही रेसिपीमध्ये दिली नाही. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी बाय बाय.